भजन अत्यंत महत्वाचं आहे. भजन केल्याशिवाय आपण ज्या काही कर्मामध्ये व्यस्त होतो आधी, मग ते कीर्तनात असेल, प्रवचनातलं सुरुवातीचं थोडंसं भजन असेल, या सगळ्या गोष्टी असतील, ते फक्त भगवंताचं स्वरूप आठवायचं आणि त्याचं गुणगान करायचं हा त्याच्या मागचा फक्त हेतू नाहीये. तर आपण जी काही क्रियाकर्म आधी करत होतो त्यापासून आपण देहाने डिटॅच झालो, देहाने आपण इथे येऊन बसलो, पण मनाने आपण डिटॅच होण्यासाठी त्याला सूक्ष्म स्वरूपातलं आपण इनपुट द्यायचं असतं. ते इनपुट म्हणजे भजन असतं. तर सगळ्यांनी जिथे आहात तिथून मनापासून भजन करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभृतिभिः देवी सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे, फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र, येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमया प्रदीपा. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं, व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम्. अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पहिला अध्याय अर्जुन विषाद योग. सगळ्यांनी रिव्हिजन करूया. पहिला अध्याय अर्जुन विषाद योग, दुसरा अध्याय सांख्य योग, तिसरा अध्याय कर्मयोग, चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग, पाचवा अध्याय कर्म संन्यास योग, सहावा अध्याय आत्मसंयमन योग, सातवा अध्याय ज्ञान विज्ञान योग, आठवा अध्याय अक्षर ब्रह्म योग, नववा अध्याय राजविद्या राजगुह्य योग, दहावा अध्याय विभूती योग, 11वा अध्याय विश्वरूप दर्शन योग, 12वा अध्याय भक्ती योग आणि 13वा अध्याय क्षेत्रज्ञ विभाग योग, क्षेत्रज्ञ विभाग योग, 14वा अध्याय गुणत्रय विभाग योग, 14वा अध्याय गुणत्रय विभाग योग. एकूण 18 अध्याय. त्यातला आपला चालू आहे दुसरा अध्याय, ज्याला आपण सूत्र अध्याय सुद्धा म्हणतात, ज्याला सांख्य योग असं म्हणतात. अर्जुनाने
भरपूर काही सांगितलं की का युद्ध करायचं नाही. अर्जुनाने भरपूर काही कारणं दिली, जशी आपण कारणं देतो ना आयुष्यामध्ये, की आपल्याला काम का नाही करायचंय, आपल्याला आपलं निहित कर्म का नाही करायचंय, मला सकाळी उठून डबा बनवला पाहिजे, मला सकाळी उठून माझं जे कर्तव्य आहे ते केलंच पाहिजे. म्हणजे बायकांनीच डबा बनवला असा भाग नाहीये, पण आपल्या वाट्याला जे कर्म आले ते आपण केलंच पाहिजे. पण ते सोडून आपल्याला वेगळं काहीतरी करावं असं वाटतं. तसं अर्जुनाने पण भरपूर कारणं दिली, भरपूर कारणं दिली, पण सो लोहार की और एक सोनार की, सो सोनार की एक लोहार की. जसे सोनार भरपूर एका त्या धातूवरती भरपूर वेळा मारतो, पण लोहाराचा एकच ठोका त्या सगळ्या ठोक्यांना भारी पडतो. अगदी त्याप्रमाणे अर्जुनाने भरपूर कारणं दिली की का नाही युद्ध करायचं. त्याच्यावरती भगवान श्रीकृष्णांनी एकच ठोका मारला. तो ठोका म्हणजे हा योग, जो या दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. ते सूत्र, त्या सूत्राची आपण जसं मागे बघितली दोनच मुख्य सूत्र आहेत. कुठली दोन मुख्य सूत्र आहेत की हा देह कसा विनाशी आहे आणि हा आत्मा कसा अविनाशी आहे, याचं ज्ञान ठेवून आपल्याला जे काही करायचंय ते करायचं. याचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. हे ज्ञान एकदा आपल्या हृदयामध्ये स्थित असेल, हे ज्ञान एकदा, या ज्ञानाची एकदा हृदयामध्ये बैठक बसलेली असेल की त्या बैठकीवरती जी काही कर्म होतील ती श्रेष्ठतम असतील, त्याचा विस्तार भगवंत या श्लोकांमध्ये करतो आहे. त्याचा विस्तार भगवंत या श्लोकांमध्ये करतो आहे, किंवा या महावाक्यांमध्ये भगवंत त्याचा विस्तार करतो आहे. तर आपण गेल्या वेळेस पासून बघितलं की कशा पद्धतीने भगवंत सांगतोय की फलाची इच्छा न करणं ते कर्म सगळ्यात श्रेष्ठ आहे असं भगवंत सांगतो आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, एक छानसा दृष्टांत आधी सांगते की मला सांगा, जे काही प्राणी असतात, सगळ्यांनी आपले ती व्हिडिओ ऑन करा प्लीज, आपले व्हिडिओ ऑन करा, मला तुम्ही सगळे दिसले पाहिजे, तर सर्वजण दिसला पाहिजे असं करा. कधी कोणाशी बोलते मी, आधीच ऑनलाईन बोलायचं, ह्या मशिनी समोर ठेवून बोलायचं, त्याच्यामध्ये पण तुम्ही तुमचे व्हिडिओ ऑफ ठेवायचे, म्हणजे मी कोणाशी बोलते ही तुमची नावं फक्त दिसणार, त्यांच्याशी बोलते का असं त्याचा अर्थ होईल. सो ऐका बरं का, एखादा कुत्रा घ्या, एखादी मांजर घ्या, ठीक आहे, कुत्रा मांजर घ्या, त्यांना सुद्धा मुलं होतात, त्यांना सुद्धा बाळ होतात, त्यांच्या विश्वात सुद्धा कुटुंब वगैरे सगळं असतं, पिल्लं वगैरे असतात त्यांची. मग ते सस्तन असतील किंवा अंडज प्राणी असतील, ते मॅमल्स असतील किंवा वेगळ्या कुठल्याही जातीतले क्लासमधले ते प्राणी असतील. पण जर आपण असं कुत्र्याला असं म्हटलं की तू ना मूर्ख आहेस, नुसतं असं त्याच्याकडे बघून बोललो तू मूर्ख आहेस, तू अमुक आहेस, तू तमुक आहेस, तर त्या कुत्र्याला राग येतो का हो? हा, तुम्ही त्याच्याकडे काठी घेऊन गेलात, जर आपण काठी घेऊन गेलो की कुत्रा थांब तुला मारतो, असं जर तुम्ही हातवारे वगैरे केले, तर तो जीव स्वतःच्या जीवाला घाबरून, स्वतःला काहीतरी लागेल हे घाबरून मात्र तो रिॲक्ट होऊ शकतो, तो पळून जाऊ शकतो किंवा तो जोरजोरात भुंकू शकतो आपल्यावरती, हे सगळं होऊ शकतं. पण कुत्र्याला कधी असं वाटतं का की हा मला बोलला मग ह्याला मी बघून घेतो, असं कधी कुत्र्याला वाटतं का? किंवा कुत्र्याच्या मनामध्ये कधी असा इगो असतो का की याला ना मी बघूनच घेईन, ह्याने मला भाकरी वाढलीच नाही, ह्याने मला तुकडा टाकलाच नाही, याला मी बघून घेईन, असं कुत्र्याच्या मनात कधी येत नाही, असं मांजरीच्या मनात कधी येत नाही. हा, तिला वास येत असतो की काहीतरी या घरामध्ये चांगलं शिजलंय याचा तिला वास येतो, पण ती असं नाही ठरवून ठेवत की ह्यांनी मला दिलंच नाही मग ह्यांना मी बघूनच घेते, असं नाही करत ती. हे सगळ्या भावना प्राण्यांमध्ये शक्य नसतात. म्हणजे जो काही अभिमान आहे, जो काही इगो आहे, तो प्राण्यांमध्ये शक्य नाहीये. का शक्य नाहीये याचं कारण आहे त्यांच्यामध्ये ती बुद्धी आहे, ती जी बुद्धी आहे ती तितक्या प्रकारांनी डेव्हलप झालेली नाहीये. जे आपण चतुष्टय, अंतःकरण चतुष्टय बोलले होतो, मन चित्त बुद्धी आणि अहंकार, या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये तेवढ्या डेव्हलप झालेल्या नाहीयेत. का नाही डेव्हलप झाल्यात? कारण मेन रिझन इज बुद्धी. त्यांच्यातलं इंटलेक्च्युअल, त्यांच्यातली बुद्धी तेवढी डेव्हलप झालेली नाहीये, म्हणून या गोष्टी त्यांच्यामध्ये नाहीयेत. ठीक आहे. पण माणसामध्ये, आपल्यामध्ये ही गोष्ट, बुद्धी नावाची गोष्ट इतकी डेव्हलप झालेली आहे की आपल्याला फक्त नुसतं प्राणी जन्माला घालणं, पुढची जनरेशन जन्माला घालणं आणि स्वतःच्या अन्न आणि निवाऱ्याच्या व्यवस्था करणं हे सोडून सुद्धा आपल्याला इतर भावभावना आलेल्या आहेत. इतर सगळ्या गोष्टी बुद्धीच्या माध्यमातून आपण आपल्यापेक्षा शक्तिवान असणाऱ्या हत्तीला सुद्धा काबीज केलेला आहे. आपल्यापेक्षा जंगलाचा राजा जो स्वतःला म्हणवून घेतो त्या वाघ सिंहाला सुद्धा
आपण काबीज करून घेतलेला आहे, विषारातल्या विषारी सापाला सुद्धा आपण काबीज करून घेतलंय. त्यांची बुद्धी, त्यांचं शक्ती, त्यांचं कौशल्य हे आपल्यापेक्षा कितीतरी प्रगाढ आहे, तरी सुद्धा आपण त्यांना काबीज करून ठेवतो फक्त एकाच साधनाच्या माध्यमातून. ते साधन म्हणजे बुद्धी नावाचं साधन आहे. आणि ती बुद्धी इतकी महत्वाची आहे की या अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये सगळेजण, म्हणजे जे कोणी आध्यात्मिक स्वतःला डिक्लेअर करतात ना की आय एम अ स्पिरिच्युअल, ते सुद्धा लोक या बाबतीत गोंधळतात आणि म्हणतात की भावभावना महत्वाच्या, बुद्धी महत्वाची नाहीये, बुद्धीचं काही कामच नाहीये, ते ज्ञान मार्ग वगैरे ना ते आम्हाला काही कळत नाही, ते ध्यान करायचं आम्हाला कळत नाही, ते ज्ञान आम्हाला कळत नाही, आम्हाला एकच कळतं, आम्ही आपली भोळी भाबडी भक्ती करतो एवढंच आम्हाला कळतं, असं सगळेजण डिक्लेअर करतात. पण इथे स्वतः भगवंत सांगतोय की हे अर्जुना तुझं कर्म कसं असलं पाहिजे, फलाची इच्छा न करणार असलं पाहिजे. यू शुड नॉट एक्सपेक्ट एनिथिंग आउट ऑफ युअर कर्म. तू तुझ्या कर्मापासून काही एक्सपेक्ट नाही केलं पाहिजे. देन अँड देन ओनली, तेव्हाच तुझं कर्म हे शुद्ध स्वरूपातलं असेल, त्याच्यामध्ये कुठलीही माया, ममता, वासना या गोष्टींचे डाग त्या कर्मावरती नसतील. आणि हे जर करायचं असेल तर तुला काय करावं लागेल, तर तुला बुद्धियोग साधावा लागेल. तुला बुद्धियोग साधावा लागेल. तो बुद्धियोग म्हणजे अध्यात्मामध्ये लोक एवढी कन्फ्युज होतात ना, त्या कन्फ्युजनचं एवढं काही कारणच नाहीये, तेवढं कन्फ्युजन होण्याची काही गरजच नाहीये. कारण गीतेच्या पहिला अध्याय जो अर्जुनाचा झाला, त्याच्यानंतर भगवंताने ज्या वेळेस बोलायला सुरुवात केली, भगवंताने तत्व सांगितलं आणि ते तत्व काबीज करण्यासाठी भगवंताने कुठलं साधन सांगितलं असेल तर ते म्हणजे कर्माचं साधन आहे. आणि त्या कर्म कसं करायचं, त्याला कुठला आधार आहे, तर तो आधार म्हणजे बुद्धियोगाचा आधार आहे. हे भगवंत स्वतः निक्षून सांगतोय. मग तिथे आपण कन्फ्युज होण्याचं कारण काय आहे? अत्यंत साधा आणि सोप्या पद्धतीने भगवंत सांगतोय. अजिबात असं समजू नका की इथे बुद्धीचा वापर करायचा नाहीये, इथे असं काय करायची गरज नाहीये, एवढ्या गोष्टीची काही गरज नसते. साधं राहणं म्हणजे अध्यात्म, कसं तरी गचाळ राहणं म्हणजे अध्यात्म, घाणेरडं राहणं म्हणजे अध्यात्म. डोंट गेट कन्फ्युज्ड. ते जे वैरागी असतात ते शाक्त असतात, जे शिवाची भक्ती करतात, ज्यांनी घरदार सोडलेलं आहे, ते सगळे भनंग फिरतात, ते त्यांनी स्वीकारलेलं आयुष्य आहे. पण ज्या वेळेस आपण संसार करत असतो तेव्हा या संसारामध्ये वावरत असताना आपण या संसारासारखं वागणं, या संसाराला ग्राह्य होणं अत्यंत महत्वाचं आहे. लक्षात घ्या. आणि या जगातलं भरपूर सगळं पॉप्युलेशन, भरपूर सगळी लोकसंख्या ही आपली आहे, ज्यांना संसाराबरोबर अध्यात्म साधायचंय. मग तिकडे आपण काय करायचं, तिकडे अतिशय असं या टोकाला पण ताणून नाही धरायचं की मी अशीच कपडे घालीन, मी असंच करेन, मी अगदी असं वेड्यासारखं, म्हणजे मी नुसतीच पांढऱ्या कपडे घालत हिंडेन. ठीक आहे, एका वयानंतर ते पॉसिबल आहे. बट ज्या वेळेस आपण नोकरी धंदा करतो आहोत, ज्या वेळेस आपण व्यवहारामध्ये आहोत, तिकडे ते शक्य नाहीये. त्यावेळेस असा अट्टहास धरू नये, नको तिकडे स्वतःचा वेळ वाया घालवू नये. म्हणजे या टोकाला पण जाऊ नये की आम्ही पूर्ण असे राहू, म्हणजे मनाची अजून अवस्था नाही तरी सुद्धा आम्ही असे राहू, हा सुद्धा अट्टहास चुकीचा आहे. आणि त्या टोकाला जाणं म्हणजे काय, आम्ही एकदम लॅविश राहू, आम्ही एकदम मनसोक्त जगू. अध्यात्म म्हणजे काय, मनाने बिनधास्त जगणे. मोक्ष म्हणजे काय, स्वातंत्र्य, म्हणजे आम्हाला हवं ते खाऊ, हवं ते पिऊ, हवं त्या पब मध्ये जाऊ, हवं ते काहीही करू. आम्ही त्या टोकाला सुद्धा जायचं नाही आणि या टोकाला सुद्धा जायचं नाहीये. कुठे राहायचंय, मध्ये राहायचंय. अर्जुना समत्व चित्ताचे हेची सार जाण योगाचे. तो जो बुद्धी योग आहे ना, त्याचं हेच सार आहे. योग म्हणजे काय, नुसतं डोळे मिटून बसलं म्हणजे तो योग नाहीये. चित्ताची अवस्था म्हणजे योग आहे, चित्ताची अवस्था म्हणजे ध्यान आहे. आणि ती अवस्था काबीज करण्यासाठी भगवंताने इथून पुढे बोलायला सुरुवात केली. भगवंत आपल्याला बुद्धी योग सांगतोय. सो डू नॉट गेट कन्फ्युज्ड, यूज युअर माइंड. देवाने दिलेल्या ईच अँड एव्हरी गोष्टीचा आपण वापर करून घेतला पाहिजे. आणि शास्त्र असं सांगतं, सायन्स असं सांगतं की आपण आपल्या बुद्धीचा पूर्णपणे वापर करून घेत नाही. आईन्स्टाईन वॉज द पर्सन, म्हणजे शास्त्रामध्ये जे लोक झाले, म्हणजे आपल्या ग्रंथांमध्ये जे लोक झाले त्याच्यामध्ये हनुमंतराय असे होऊन गेले, ज्यांनी आपल्या बुद्धीचा भरपूर वापर केला होता. आणि त्यानंतर म्हणजे जे 100% असतात ना, त्याच्यामधला मॅक्झिमम वापर हनुमंतरायांनी आपल्या बुद्धीचा केला होता स्वतःचं कौशल्य इम्प्रूव्ह करण्यासाठी.
त्याच्यानंतर आत्ताच्या या कलियुगामध्ये, आत्ताच्या या काळामध्ये आईन्स्टाईन वॉज द पर्सन. आईन्स्टाईन जो होता त्यांचं ब्रेन आजही स्टोअर करून ठेवलंय, त्याचा स्टडी आजही झालेला आहे, होतो आहे. तर त्यांनी सुद्धा त्यांच्या बुद्धीचा मॅक्झिमम वापर करून घेतला होता आणि त्याच्यामधूनच E=mc², संपूर्ण जगताच्या एनर्जीचा त्यांनी उहापोह एकाच फॉर्म्युल्यामध्ये टाकला, E=mc². आता हा भाग निराळा आहे की आपल्या पुराणांनी ते आधीच सांगून ठेवलंय वगैरे वगैरे वगैरे. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की जी बुद्धी आपल्याला दिली ना त्याचा मॅक्झिमम वापर आपण करून घेतला पाहिजे. ती बुद्धी डेव्हलप झाली पाहिजे. नुसतं आपल्या मुलांना सांगण्यापुरता नाही की तुझ्या बुद्धीचा वापर कर, तुझ्या अकलेचा वापर कर, असा का वागतोयस, तसा का वागतोयस, फक्त मुलांना सांगण्यापुरता नाहीये. आपण सुद्धा आपल्या बुद्धीचा चांगला वापर करून घेतला पाहिजे. ती सूक्ष्म बुद्धी, ती ऋतंबरा बुद्धी आपली जागृत झाली पाहिजे. ती कशी जागृत होते? ती नामस्मरणाने जागृत होते. जसं खऱ्या आयुष्यामध्ये अशी पानं असावीत, झाडाची पानं असावीत, वारा यावा, जेवढा जोरात वारा असतो तशी ती पानं खुलतात. अगदी त्याप्रमाणे या बुद्धीच्या कक्षा, या बुद्धीचे पैलू खुलतात. कुठल्या वाऱ्याने खुलतात? नामस्मरणाच्या वाऱ्याने खुलतात. लक्षात घ्या, नामस्मरण हे सूक्ष्म साधन आहे. सूक्ष्म म्हणजे जर आपल्याला कपड्याला बारीक टाका घालायचा असेल तर अगदी बारीक सुई घेतली पाहिजे ना, बारीक टोकाची. जर पोतं गोल शिवायची आहे तर आपल्याला दाभण पण चालू शकतं. अगदी त्याप्रमाणे जर बुद्धी सूक्ष्म पद्धतीने आपल्याला उलगडायची आहे, तिचे पैलू उलगडून बघायचे आहेत, जर आपली बुद्धी डेव्हलप झाली पाहिजे तिचा मॅक्झिमम वापर होण्यासाठी, तर आपल्याला सुद्धा सूक्ष्म बुद्धी ओळखण्यासाठी सूक्ष्म साधन पाहिजे. ते सूक्ष्म साधन म्हणजे नामस्मरण आहे. इतकं साधं आणि इतकं सोपं आहे. सिंपल ना केमिस्ट्रीचा, जे लोक सायन्स फील्ड मध्ये आहेत ना त्यांना हे माहिती असेल. व्हॉट इज अ पोरस मटेरियल? द पोरस मटेरियल जेवढं होत जातं तेवढं त्याची ऍब्झॉर्प्टिव्हिटी वाढत जाते. एखादा स्पंज असेल, त्याचं पोरस ते जितकं बारीक असतं ना तितकं जास्त पद्धतीने ते पाणी शोषून घेतं, ते लिक्विड द्रव शोषून घेतं. अगदी त्याप्रमाणे आपली बुद्धी जितकी सूक्ष्म असते, जितकी पोरस असते, तेवढी ती बुद्धी जास्तीत जास्त पद्धतीचं ज्ञान ग्रहण करत असते, जास्त पद्धतीचं ज्ञान ग्रहण करते. म्हणून आपण ऐकतो ना की नाथ महाराजांच्या सानिध्यामध्ये तो आला आणि त्याने काय केलं? त्याने रामायणच सांगायला सुरुवात केली. गावबाने रामायणच सांगायला सुरुवात केली. झालेत ना ह्या गोष्टी. शंकराचार्यांचा शिष्य, त्याचं नाव आता आठवत नाहीये, ताटक की काहीतरी त्याचं नाव आहे, आता मला आठवत नाहीये, पण तो शिष्य इतका मंद होता, इतका मूर्ख होता, पण त्यांच्या सानिध्यात आल्यानंतर आपल्याला गोष्ट सांगतात लोक की काय सांगतात? शंकराचार्य म्हटले की पुढचा ग्रंथ तू सांग, की त्याने सांगितला. हा काही एका रात्रीत झालेला गोष्ट नाहीये ही. हा कृपा होते, पण ती कृपा होण्यासाठी सुद्धा सेवा लागते. त्या शिष्याने तेवढे दिवस सेवा केली आणि त्यांच्याच सेवेमध्ये गुंग असताना, त्यांचीच वस्त्र नदीवरती धुण्यासाठी नेलेली असताना इतर शिष्यांना वाटलं की तो बघा, तो तिथे काम करत बसलाय, आम्ही सगळे इथे वर्गामध्ये बसलोय, आम्ही सगळे इथे ग्रंथ शिकतोय आणि तो मूर्ख तिकडे कपडे धुत बसलाय, असं त्या शिष्यांना वाटलं. त्यावेळेस शंकराचार्य म्हटले की इथून पुढचा ग्रंथ तू सांगशील. हे कधी होतं? ते सेवा कार्यातून होतं. त्यासाठी बुद्धीचे पैलू उलगडावे लागतात. त्यासाठी तेवढी साधना म्हणजे काय? साधना म्हणजे असं साधना नसतं. अंतःकरणाची स्थिती समत्व स्वरूपात आणणं, अंतःकरणाची स्थिती शांत ठेवणं, अंतःकरणाची स्थिती तत्वाच्या जवळ ठेवणं. तत्व काय? मी आत्मा आहे, हे तत्व आहे. ती स्थिती, अंतःकरणाची स्थिती त्याच्या जवळ ठेवणं हे महत्वाचं आहे. लोक म्हणतात मायेमध्ये आम्ही गुंतलो. माया म्हणजे काय आहे? आजूबाजूला कोणती माया नावाची मुलगी, बाई, कोणता पुरुष आहे का माया नावाचा? कळतंय का तुम्हाला मी काय म्हणतेय? आजूबाजूला कोणी माया नावाचं आहे का? इथे आजूबाजूला कोणी माया नावाचं नाहीये. माया म्हणजे काय? आपल्या मनाने जे काही खोटं जे स्वीकारून ठेवलंय ना, तीच माया आहे. भारतीय पद्धत, हिंदू संस्कृती म्हणजे ना सुंदरशी साडी नऊवारी घालणं माया आहे. भारतीय संस्कृती, पंजाबी ड्रेस, ती बाया बघा जीन्स घालते, भारतीय संस्कृती नाही, माया आहे. चुकीचे समज करून ठेवणं म्हणजे माया आहे. हा माणूस ना, लोक म्हणतात रामकृष्ण परमहंस मांस खायचे, मच्छी खायचे, ते कुठले आले संत, असं ते असताना लोक म्हणायचे. माया आहे, चुकीचा समज. याचा अर्थ सगळे खाणारे संत झाले असा त्यातला भाग नाहीये. पण कुठलाही फॉर्म्युला तुम्ही कोणावरही लावून घेऊ शकत नाही लावून घेऊ शकत. जर मी नेहमी सांगते इथून पनवेलला जायचंय तर एक ट्रेन जाऊ शकते, म्हणजे तोच एक रूट आहे. पण अध्यात्माच्या मार्गावरती जेवढी माणसं तेवढे मार्ग आहेत. जयश्रीताईंना वाटेल की मी या मार्गाने जाणार, हो, तो तुमच्यासाठी मार्ग आहे.
देवकीताईंना वाटेल नाही मी याच मार्गाने जाणार, हो हो तो तुमच्यासाठी मार्ग आहे. मला वाटेल मी नाही त्याने जाणार, मी या मार्गाने जाणार, हो तो माझ्यासाठी मार्ग आहे. कोण ठरवणार? तुम्ही स्वतः ठरवणार, आपण स्वतः ठरवणार, आपलं चित्त ठरवणार. माणसाला सगळं 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 माहिती असतं. हे वाक्य कुठेतरी लिहून ठेवा. आपल्याला सगळं माहिती आहे, फक्त आपण ते स्वीकारत नाही, फक्त आपण त्याला हो म्हणत नाही. कारण आपण घाबरतो की आपला अहंकार दुखावला जाईल. आपण घाबरतो मी साडी नेसते ना, ही नेसत नाही, म्हणजे हिला मी कसं तुच्छ लेखू शकते, तर हिंदू संस्कृतीनुसार तू वागत नाहीस असं बोलून मी तिला तुच्छ लेखू शकते. अहंकार, कुठेतरी अहंकार सुखावायचा आपण सतत प्रयत्न करत असतो. आणि जिथे जिथे अहंकार दुखावला जातो तिथे तिथे माणूस तो प्रोटेक्ट करायच्या मागे लागतो आणि त्याला संस्कृती, संस्कार, म्हणजे अध्यात्माच्या खोट्या व्याख्या, या सगळ्या व्याख्या देऊन त्या संस्कृतीला जपत नसतो आपण, त्या हिंदू समाजाला आपण जपत नसतो, आपण आपल्या अहंकाराला जपत असतो. लक्षात घ्या विषय. आपण दुसऱ्यांना जपत नसतो, आपण आपल्या अहंकाराला जपतो. आपण मुलांचं भलं व्हावं असं आपल्याला मनातून वाटतं, पण किती टक्के वाटतं? किती टक्के वाटतं? जास्त टक्केवारी कसली असते माहितीये? माझा मुलगा आहे ना तो, लोकांनी म्हणू नये उद्या जाऊन हिचा मुलगा आहे असा का वागतो, म्हणून आपण त्यांना मारतो, पिटतो, शाळेत घालतो. का? कारण माझा मुलगा आहे. अहंकाराचा भाग किती आहे बघा, अहंकाराचा भाग. हे समजणं, हे सगळं आपल्याला जेव्हा समजायला लागतं ना, तो समज कुठून येतो? तो समज बुद्धियोगातून येतो. तो समज बुद्धियोगातून येतं. नुसतंच आम्ही नामस्मरण केलं, आम्ही एवढ्या माळा ओढल्या, काहीही फायदा नाही. जर एवढ्या माळा ओढून अंतःकरणाची स्थिती तशी होत नसेल, अजूनही आपण माझं तुझं असलं तसलं देणं घेणं ह्या गोष्टी करत असू, तर त्या माळांचा काहीही फायदा नाही, त्या ग्रंथाचा काहीही फायदा नाही, त्या सप्ताहांचा, त्या कीर्तनांचा, त्या प्रवचनांचा, त्या मठांचा, मंदिरांचा काहीही फायदा नाही. साधं आणि सोपं आहे. ठीक आहे. सो आपण अच्छा हे मी का सांगितलं सुरुवातीलाच, कारण भगवंताने इथून पुढे बुद्धियोगाबद्दल बोलायला सुरुवात केली आहे. आणि मला पर्सनली ह्या गोष्टीबद्दल खूप ऑब्जेक्शन आहे, खूप ऑब्जेक्शन आहे. कारण लोक बुद्धीचा वापर करत नाही आणि म्हणून सगळ्या साधनांची वाट लागलेली आहे. साधनांची वाट लागले, संसारांची वाट लागले. त्यांनी वैयक्तिक तर स्वतःचं नुकसान केलंच आहे केलं, पण त्यांच्याबरोबर त्यांचे मागचे अनुयायी आहेत ना, त्यांचं सुद्धा लोकांनी प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान करून ठेवलेलं आहे. अरे बुद्धीचा वापर करा. कीर्तन वाय आर वी डुईंग कीर्तन, प्रवचन वाय आर वी डुईंग प्रवचन. नुसतं या गावातून त्या गावात हिंडणं म्हणजे कीर्तन झालं का? म्हणजे कीर्तन झालं का? नाही ना. स्वतः आपण बसतो का? बैठक मारतो का? ज्ञानोबा माऊली जे सांगतात तेच आपण सांगतो का? कुठेतरी थांबलं पाहिजे, कुठेतरी बघितलं पाहिजे. एखादा मूवी डिरेक्ट होतो, एखादा पिक्चर जेव्हा डिरेक्ट होतो, एखादी सिरियल, जे काही टीव्हीवरती येतं, त्याचा दिग्दर्शक कोणीतरी असतो. तो दिग्दर्शक काय करतो? 1-2-3 मिनिटाचा सीन झाला ना की तो सेम सीन तो त्या छोट्याशा टीव्ही मध्ये चेक करून बघतो की तो सीन बरोबर झालाय का, असाच हवाय का तो. अगदी त्याप्रमाणे आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये रात्रीच्या वेळेत झोपण्यापूर्वी थोडं बसावं, शांत व्हावं. दिवसभर मी अमुक अमुक तमुक तमुक केलं, हे असंच करायचं होतं का? हे असंच हवं होतं का? रात्री नाही, 5 दिवसांनी बघा, आठवड्याभराने बघा, दर रविवारी आपण भेटतो, त्यावेळेस आत्मावलोकन करून बघा. आत्म अवलोकन, स्वतःचं अवलोकन आपण करून बघितलं पाहिजे. थोडा पॉज घेतला पाहिजे. असंच मला हे डिरेक्ट करायचंय का? हा सीन असाच हवाय का? हे सगळं असंच हवंय का? डिरेक्ट करतोय ते बरोबर आहे का? हे सगळं चेक करून बघितलं पाहिजे. यासाठी लागतो बुद्धियोग, यासाठी बुद्धियोग लागतो. यासाठी आपण बघितलं पाहिजे माझं कर्म होतंय ते कसं होतंय. माझं कर्म होतंय ते मी फळाची अपेक्षा करतोय की नाही करतोय, आणि जर मी करतोय तर घाण पद्धतीने करतोय का, स्वार्थी भावनेतून करतोय का, की परमार्थिक भावनेतून करतोय, समोरच्याचं भलं व्हावं म्हणून करतोय. हे छोट्या 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 गोष्टी जोपर्यंत आपण उलगडून बघणार नाही, माय डिअर ऑल, या जगामध्ये स्वतः देव जरी आला तरी आपल्याला वाचवू शकणार नाही. म्हणूनच नामदेवांच्या हातून खीर खाल्ली तरी सुद्धा त्यांना गुरूंची गरज भासली, तरी सुद्धा त्यांना गुरूंची गरज भासली. विषय लक्षात घ्या. गुरु कशासाठी हवाय? गुरु आपल्याला आत्मकडे वळवतो. गुरु आपल्याला आत्मकडे वळवतो. गुरु आपल्याला स्वतःचं अवलोकन करायला शिकवतो. तो गुरु असतो. आणि जर ते आपल्याला ज्ञानेश्वरी शिकवत असेल तर ज्ञानेश्वरी आपला गुरु आहे.
त्याला आपण शिरोधार्य धरलं पाहिजे, त्याच्यानुसार आपण वर्तन केलं पाहिजे. श्लोक क्रमांक 49. आजचा श्लोक क्रमांक 49 खूप सोपा आहे, काहीही अवघड नाहीये. मी तुम्हाला जसं सुरुवातीला सुद्धा बोलले, एकदा का आघात शिकलो, जोडाक्षर कशी बोलायची हे शिकलो. कारण जोडाक्षर फक्त 2 अक्षरांची नाही आहेत, बऱ्याच वेळा ती 3 अक्षरांची सुद्धा आहेत. जोडाक्षर बोलायचं शिकलो, जे अनुस्वार आहेत, वरचे अनुस्वार आहेत ते बोलायचे शिकलो. जो विसर्ग आहे, जोडाक्षर, अनुस्वार आणि विसर्ग या गोष्टी जर आपण व्यवस्थित शिकलो ना, तर आपल्याला गीता वाचन अवघड जाणार नाहीये. लक्षात घ्या विषय. इथे कोणाला परीक्षा नाही द्यायची किंवा जे कोणीही हा व्हिडिओ नंतर आता युट्यूबला पण टाकायला सुरुवात केलेली आहे. युट्यूबला जरी गेला ना आणि खाली कोणी लिहिलं ना की ताई ताई हे तुम्ही बोलायचं चुकलं आहात, त्याला मी इथून रामराम ठोकेन. कारण हे नुसतं वाचणं हे याचं फलित नाहीये. म्हणजे मी स्वतःचं समर्थन करते अशातला भाग नाहीये, पण काही लोक अगदी असे बोलतात, असे करावे तसे करावे. आता माझी जीभ तशी नाहीये, तर मी माझ्या भाषेत बोलते, तर तो गुन्हा आहे अशातला भाग नाहीये. तर जिभेवरती काम करत बसायचं का अजून मी 2-4 वर्ष? ज्याच्यावरती काम करायचं त्याच्यावरती करूया ना, नको त्या गोष्टीवरती कशाला वेळ वाया घालवायचा. व्हॉट इज अवर एम? आपलं लक्ष काय आहे, आपला हेतू काय आहे? आपल्याला श्लोक व्यवस्थित वाचता यावेत, त्यातले आघात नीट व्हावेत. पण जर मी मुळातच बोबडी असेल तर तुम्ही काय करणार आहात? व्हॉट आर यू गोइंग टू डू? सो नको त्या गोष्टीमध्ये फाटे फोडत बसायचे नाही. मूर्खासारखे काहीतरी विचार करत नाही बसायचे. चाललंय काय, करतोय कशासाठी हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. ठीक आहे. सो सगळ्यांनी माझ्या मागून आधी वाचून दाखवते, त्याच्यानंतर बोलायचा प्रयत्न करा. आय टोटली अग्री. तुम्हा लोकांमध्ये सुद्धा अनेक दिग्गज इथे बसलेले आहेत भाषेचे. सो त्यांना मी प्रणाम करते, इथून प्रणाम करते. माझ्या ज्या काही चुका होत असतील ते तुमचा पदर ऑलरेडी मोठा आहे, त्या पदरामध्ये घ्या आणि त्या तशा ठेवा आणि नंतर मला सांगितलं तरी हरकत नाही. सुधार होत असेल मी प्रयत्न करेन, नसेल होत तर माझं फक्त लक्ष भगवंताकडे, दुसरीकडे कुठेही नाहीये. ठीक आहे. सो दुरेन यवरन, दुरेन यवरन. शंख कसा बोलतो? शंख त्यातला रच्या वरचा अनुस्वार बोलायचा आहे. दुरेन यवरन कर्म, दुरेन यवरं कर्म, दुरेन यवरं कर्म, बुद्धी योगा धनंजय, बुद्धी योगा धनंजय. आता तो धनंजय आहे ना, तो न च्या वरचा अनुस्वार पुढे ज असल्यामुळे तो ज्ञ असा उच्चार होतोय, त्याचा ज्ञ असा उच्चार होतोय. बुद्धी योगा धनंजय. ठीक आहे. दुरेन यवरं कर्म, बुद्धी योगा धनंजय, बुद्धौ शरण, बुद्धौ शरण मनविच्छ, बुद्धौ शरण मनविच्छ, बुद्धौ शरण मनविच्छ बघा, जिथे आहात तिथे बोला, जोरात बोला. बुद्धौ शरण मनविच्छ, बुद्धौ शरण मनविच्छ. कृपनाहा. आता नाच्या पुढचा जो विसर्ग आहे, आपला नियम काय आहे? प असेल, फ असेल, क असेल, ख असेल तर विसर्ग कसा घ्यायचा आहे? अर्धा घ्यायचा आहे. ठीक आहे. स असेल, श असेल, स, श, जो आपला पोटफोड्या शहामृगातला श किंवा स असेल तर विसर्ग कसा बोलायचा आहे? बोलायचाच नाहीये, त्याचा उच्चार तोच होणार आहे. स, श तोच होणार आहे. जर विसर्गाच्या पुढे प असेल, फ असेल, क असेल तर विसर्गाचा उच्चार अर्धा होणार आहे. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ काय? कृपन्हा. पोटाला हपका बसवायचा ना, तो वाला उच्चार होणार आहे. ठीक आहे. पोटाला हपका बसला ना की तो उच्चार अर्धाच होतो. असं नाही बोलायचं कृपनाहा, असं नाही बोलायचंय. कृपना. आता बोलताना तो बरोबर होऊन जाईल. बघा आता हे पण ठरवून नाही बोलायचंय, भाषा तशी आहे. पुढे प आणि फ आला की त्याचा उच्चार तसाच होणार आहे म्हणून. पण फक्त सांगते कारण आपण कॉन्शियसली ते चुकू नये यासाठी सांगते. दुरेन यवरं कर्म, बुद्धी योगा धनंजय, बुद्धौ शरण मनविच्छ, कृपना फल हेतवः. आलं लक्षात? आता माझ्या मागून बोला बरं. दुरेण यवरं कर्म, बुद्धी योगा धनंजय. बुद्धौ शरण मनविच्छ, कृपना फल हेतवः. खूप छान, व्यवस्थित उच्चार केला.
उज्ज्वला ताई अनम्यूट करून बोलतात म्हणून बाकी सगळ्यांनी शांत बसावा याच्यातला अर्थ नाहीये. सगळ्यांनी सुद्धा जिथे आहात तिथून बोलत जा. ठीक आहे. सो याचा अर्थ काय आहे बघा बरं. भगवंत जे आता जे काही पार्श्वभूमी सांगितली त्याच ह्याच्यावरती भगवंत म्हणतो आहे की या समत्व रूप बुद्धी योगापेक्षा, समत्व रूप बुद्धी योग, कुठलं समत्व बघा बरं का, इकडचं टोक नाही तिकडचं टोक नाही, मधलं, या समत्व रूप बुद्धी योगापेक्षा सकाम कर्म अत्यंत तुच्छ आहे रे. काय म्हणतोय भगवंत अर्जुनाला, अरे हा जो कर्मयोग आहे ना, जो मी तुला सांगतोय फलाची अपेक्षा न करता कर्म कर, त्याच्या समोर जो सकाम बुद्धी, जो सकाम कर्म आहे ना, की मला हे पाहिजे मगच मी हे करणार, ते सकाम कर्म अत्यंत तुच्छ आहे रे अर्जुना, समजून घे तू. त्यामुळे तू जे युद्ध बोलतोयस ना, की त्या युद्धामुळे असं होईल तसं होईल आणि मला हे सगळं नकोय, मला पुण्य पाहिजे, तर ही सकामता तू सोडून दे, असा भगवंत त्याला सांगतोय. म्हणून हे धनंजया, अर्जुना, हे धनंजया, हे अर्जुना, तू काय कर, समबुद्धीतच रक्षणाचा उपाय शोध, म्हणजे बुद्धी योगाचा आश्रय घे. यूज युअर ब्रेन, यूज युअर माइंड, कारण फळाची इच्छा बाळगणारे अत्यंत दीन असतात, अत्यंत दीन असतात. बघा बरं का, आपण रोजच्या आयुष्यात सुद्धा अशा अनेक लोकांना भेटतो की ज्या लोकांची परिस्थिती काही एवढी वाईट नसते, पण त्यांना सतत काहीतरी हवं असतं. हवंय हवंय हवंय, हे हवंय, ते हवंय, ते हवंय, मला ना असं व्हायला पाहिजे, मला ना तसं व्हायला पाहिजे. अहो मी एवढं प्रयत्न करते, मी एवढा जॉब करते, एवढं मी सेव्हिंग करते, पण आमची ना गाडीच होत नाहीये हो. मी एवढे प्रयत्न करते हो, पण तो मुलगा ना नीट धड नंबरातच येत नाहीये हो, मी किती प्रयत्न करू. अशी बोलणारी लोक किती दीन वाटतात ना. डोंट यू थिंक सो? आपल्याला हे वाटतं ना किती दीन आहेत. आणि असा एखादा मनुष्य असेल की काही नाही हो, सगळं छान आहे, सगळं अलबेल आहे, कारण सगळं माझ्या मर्जीने होतच नाहीये. कोणाच्या मर्जीने होतंय? भगवंताच्या मर्जीने होतंय. माझं काय काम आहे? कर्म करणं हे माझं काम आहे. फळ कसं द्यायचं, द्यायचं की नाही द्यायचं, काळं द्यायचं की गोरं द्यायचं, यश द्यायचं की अपयश द्यायचं, संकट द्यायचं की आनंद द्यायचं, हे सगळं भगवंताच्या हातात आहे हो. हा असा जो कोणी माणूस बोलतो ना, तो माणूस राजा असतो. मग त्याच्याकडे भले पैसा कमी असेल, पण तो माणूस राजा असतो. राजा किंवा रंक हे सांगणारी गोष्ट त्याची परिस्थिती नाहीये, हे सांगणारी गोष्ट त्याची मनस्थिती आहे. हे लक्षात घ्या. माणसाची मनस्थिती राजाची असली पाहिजे, परिस्थिती भले भनंग भिकाऱ्याची का असेना. आणि जो मागतो तो भिकारी असतो आणि जो आनंदाने देतो तो राजा असतो. म्हणून भगवान काय म्हणतो इथे अर्जुनाला, की अर्जुना, फळाची इच्छा करणारा, सतत दीनत्वाने दुसऱ्यांसमोर झुकलेला, सतत काही ना काहीतरी हवं असणारा, मागणारा, सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीची कमी बाळगणारा माणूस किती दीन असतो रे. तू तसा दीन होऊ नकोस, तू दीन होऊ नकोस. तू स्वतःच्या अंतःकरणाच्या समत्वाने, स्वतःच्या बुद्धियोगाने कर्मयोग साधणारा बन. कर्मयोग करणारा नाही, साधणारा बन, असा भगवंत म्हणतोय. कारण कर्मयोग करून होत नाही, ते साधावं लागतं. साधनं म्हणजे काय? एखादा पदार्थ साधला म्हणजे काय होतो, म्हणजे तो परफेक्ट होतो सगळ्या अँगलने. वा, काय साधले मोदक, किती सुंदर, 21 पाकळ्या, वेलची वगैरे सगळं परफेक्ट. मोदक साधले, टेक्स्चर पण परफेक्ट आलं. अगदी त्याच्याप्रमाणे कर्म कुठलं साधतं? ज्याच्यामध्ये फळाची इच्छा नसते, ज्याच्यामध्ये बुद्धियोग असतो, ज्याच्यामध्ये दीनत्व नसतं, तो कर्मयोग असतो ना, तो खरा कर्मयोग साधायचा असतो, तो प्रयत्नांनी साधायचा असतो, तो बुद्धीने साधायचा असतो, असा भगवंत इथे अर्जुनाला म्हणतोय. पुढचा श्लोक क्रमांक 50. बुद्धियुक्तो, बुद्धियुक्तो, बुद्धीचा पण पहिली वेलांटी आहे, यू पण रस्वच आहे, दीर्घ नाहीये. बुद्धियुक्तो, पटकन बोलायचंय. जहातिह, जहातिह, बुद्धियुक्तो जहातिह, उभे सुकृत दुष्कृते, दुष्कृते, सुकृत दुष्कृते, दुष्कृते, सगळं रस्व आहे, काहीच दीर्घ नाहीये. क्रू सुद्धा रस्व आहे, दीर्घ नाहीये. पोटफोड्या श आहे, त्याच्यामुळे जीभ थोडी टाळूकडे नाहीच आहे. दुष्कृते, दुष्कृते, दुष्कृते. ठीक आहे. बुद्धियुक्तो जहातिह, उभे सुकृत दुष्कृते, तस्मा द्योगाय, द्योगाय, तस्मा, तस्मा द्योगाय, उद्योग बोलतो ना, त्यातलं उद्योगातलं द्योगाय. युज्यस्व, 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 योग. आता हा गच्या पुढे परत क आलाय म्हणून अर्धाच येणार. योग कर्मसु कौशलम, कौशलम, कौशल्यम नाहीये, कौशल्यम नाहीये. कौशल्यम बोललं की ल वरती थोडा आघात देऊन म पूर्ण बोलावा लागतो, पण इथे म अर्धाच बोलायचंय. कौशलम, पटकन बोलून टाकायचंय.
ठीक आहे, किंवा ल वरती वरती अनुस्वार दिलाय असं समजला तरी इथे हरकत नाहीये. ठीक आहे, तर कसं बोलणार हा श्लोक? बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योग कर्मसु कौशलम. ठीक आहे, योग कर्मसु कौशलम. इतकं सोपं आहे. माझ्या मागून बोला. सगळ्यांनी जिथे आहात तिथून हाय पिच ठेवा आणि मस्त स्वच्छ बोलण्याचा प्रयत्न करा. तो होईल की नाही हा भगवंतावरती सोडून द्या, पण आपल्या बाजूने आपण स्वच्छ बोलायचा प्रयत्न करूया. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योग कर्मसु कौशलम. तस्माद्योगाय युज्यस्व योग कर्मसु कौशलम. पोटाला हपका दिला ना की तो विसर्ग छान उच्चार होतो त्याचा. ट्राय करा नंतर सुद्धा. श्वास पटकन असा सोडायचा आहे बाहेर, छान उच्चार होतो त्याचा. नेहमी लक्षात ठेवा. प फ क पुढे आला ना की असाच श्वास बाहेर सोडायचा आणि मग विसर्गाचा बाहेर सोडताना विसर्गाचा उच्चार करायचा. ठीक आहे, याचा अर्थ काय आहे बघा बरं का. भगवंत एक्सप्लेन करतोय. समबुद्धीचा पुरुष पुण्य व पाप या दोहोंचाही याच जगात त्याग करतो, अर्थात त्यापासून मुक्त असतो. म्हणून तू समत्व रूप योगाला चिकटून राहा. हा समत्व रूप योगच कर्मातील कौशल्य आहे, म्हणजेच कर्मबंधनापासून सुटण्याचा मार्ग आहे. किती सुंदर आहे त्याचा अर्थ बघा. ज्ञानेश्वर माऊली याच्यावरती एक ओवी लिहितात. ती ओवी अत्यंत महत्वाची. कुठेतरी लिहून घ्या. ओवी क्रमांक 73 कुठेतरी लिहून घेतलीत तरी चालेल. ओवी क्रमांक 273. माऊली म्हणतात, अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाणे योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्याती. मन आणि बुद्धीचे ऐक्याती. अर्जुना समत्व चित्ताचे मन आणि बुद्धी या दोघांचं जिथे ऐक्य होतं ना तो खरा योग आहे. कुठला योग आहे? कर्मातला तो खरा योग आहे. तो खरा योग आहे. आणि जे बुद्धी योगा योजिले तेची पारंगत जाहले. हे कशातून साध्य होतं? हे बुद्धीतून साध्य होतं. जे बुद्धी योगा योजिले तेची पारंगत जाहले, इही उभयबंदी सांडिले पाप पुण्य. काय म्हणतायत? इही उभयबंदी सांडिले. त्यांनी दोन्ही बंद, उभय म्हणजे दोन्ही, बंद म्हणजे जे काही जखडून ठेवलेलं आहे त्यांनी दोन्ही सांडून दिलं. कुठलं दोन्ही सांडून दिलं? पाप पुण्य. त्यांनी पाप आणि पुण्य दोन्ही सुद्धा सांडून दिले. कोणी सांडून दिले? ज्यांनी बुद्धीच्या साह्याने चित्ताचं समत्व साधलं. चित्ताचं समत्व साधलं. आता व्यवहारिक दृष्टीने याचा अर्थ सांगू का तुम्हाला? आता सांगते, नीट ऐका बरं का. याच्यावरती माऊलींची अजून एक ओवी आहे. इंद्रिय जे जे म्हणती, इंद्रिय जे जे म्हणती ते तेच पुरुष जे करती, ते तरलेची न तरती भवसिंधू. याचा अर्थ काय आहे? जो मनुष्य, पुरुष म्हणजे फक्त पुरुष नाही, स्त्री पुरुष दोन्ही. ठीक आहे, जो कोणी माणूस इंद्रिय जे जे म्हणतो ना ते तेच जो करतो ना तो हा भवसिंध कधीच तरून जाऊ शकत नाही. किती छान बोलतात माऊली. आता बघा बरं का काय सांगताय तिथे माऊली. काय सांगू इच्छित आहेत? जसं इंद्रिय म्हणतात तसं मन वागणार आणि त्याच्यानुसार आम्ही बुद्धी कार्यान्वित करणार. आता माझ्या इंद्रियांना वाटतंय, मला वाटतंय की मी ही गोष्ट खाल्ली पाहिजे. माझं मन म्हणते ही गोष्ट खाल्ली पाहिजे. त्याप्रमाणे माझी बुद्धी सांगणार की उठ बाजारात जा, उठ मोबाईल घे आणि स्विगीवरती ऑर्डर कर, झोमॅटोवरती ऑर्डर कर, अशी माझी बुद्धी म्हणणार. म्हणजे कोणी सांगितलं? इंद्रियांनी, मनानी, मग बुद्धीकडे. सिग्नल कसा गेला? इंद्रियांपासून बुद्धीकडे गेला. पण भगवंत काय सांगतायत? सिग्नल असा नाही गेला पाहिजे. माऊली काय सांगतायत? सिग्नल असा नाही गेला पाहिजे. सिग्नल कसा गेला पाहिजे? बुद्धीपासून, मनापासून इंद्रियांकडे. जशी बुद्धी म्हणेल तसंच मन म्हटलं पाहिजे आणि मग तेच काम आपल्या इंद्रियांनी आणि आपल्या कर्मेंद्रियांनी केलं पाहिजे. येतंय लक्षात?
येतंय लक्षात? आपला सिग्नल कसा जातो? सोप्या भाषेत बोलायचं तर आपला सिग्नल जातो इंद्रिय, मन आणि बुद्धी. भगवंत म्हणतोय नो, इट इज रॉंग. कसा सिग्नल गेला पाहिजे? बुद्धी, मन आणि इंद्रिय. इंद्रिय जे जे म्हणती, माऊली म्हणतात इंद्रिय जे जे म्हणती ते तेच पुरुष जे करती, ते तरलेची न तरती भवसिंधू. कारण जर आत्ता माझी इंद्रिय काय म्हणली आणि मी जर तेच केलं तर माझी इंद्रिय अजून म्हणणार आहेत भव भव भव. आत्ता गुलाबजामुन भव, त्याच्यानंतर रसगुल्ला भव म्हणतील, त्याच्यानंतर काहीतरी वेगळंच भव म्हणायला लागतील. फिरायला जाणे भव, त्याच्यानंतर एसी भव, हे भव ते भव. भव भव म्हणजे काय? हवं हवं हवं. आपण म्हणतो ना अष्टपुत्र सौभाग्यवती भव, म्हणजे हो असं व्हावं, असं व्हावं व्हावं व्हावं. करे काय काय व्हावं तुला सगळंच व्हावं. तो माणूस कधीच हा भवसिंधू तरुण जाऊ शकत नाही. इतकं साधं आणि सोपं ज्ञानेश्वर माऊली सांगतात. याच्या पलीकडे अजून किती सोपं करून सांगितलं पाहिजे, किती सोपं करून सांगितलं पाहिजे. फक्त एकच वाक्य तिथे लिहा की आपला सिग्नल कसा गेला पाहिजे. आपला सिग्नल असा बुद्धी योगापासून खाली आला पाहिजे. बुद्धी, मन आणि त्याच्यानंतर मग ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय. हा या श्लोकाचा सुंदरसा आणि छोटासा अर्थ आहे. आणि याच्यामध्ये एक शब्द इथे सगळे शब्द आहेत, बोलण्यासारखं भरपूर आहे. एकेका श्लोकावरतीच खूप काही बोलता येईल, पण मी महत्वाचा तेवढा शब्द सांगते. याच्यामध्ये कर्मसु कौशल्यम सांगितलंय. कौशल्य आहे हे सगळं. काय आहे? कौशल्य आहे. हे सगळं कौशल्य आहे. आपली संस्कृती असं नाही सांगत की तुझ्या बुद्धीने तुझी फक्त बुद्धी चालव आणि हे करू नकोस ते करू नकोस, असं नाही सांगत. काय सांगते आपली संस्कृती? आपले वेद खूप छान सांगतात, आपली गीता खूप सुंदर सांगते. काय सांगते? हे कौशल्य आहे. कौशल्य म्हणजे काय? सहज असलं पाहिजे, सहज असलं पाहिजे, लीलया असलं पाहिजे. भगवान श्रीकृष्णाच्या लीला असतात. याचा अर्थ काय? त्याचं जे काही कर्म आहे ते सगळं लीलया झालंय, सहज झालं पाहिजे, सहज झालंय. तसं आपलं कर्म कसं असलं पाहिजे? कौशल्य असलं पाहिजे, म्हणजे सहजता असली पाहिजे, कुशलता असली पाहिजे, सहजता असली पाहिजे. त्याच्यामध्ये प्लस परफेक्शन असलं पाहिजे. जिथे सहजतेबरोबर पूर्णता येते त्यालाच आपण कौशल्य म्हणतो. आपल्या कर्मात सुद्धा सहजतेबरोबर पूर्णता असली पाहिजे, ते अर्धवट नसलं पाहिजे. नाहीतर सहज आम्ही असे बसलो म्हणून आम्ही ते कसं पण केलं असा त्याचा अर्थ अजिबात नाहीये. म्हणून या सगळ्या बुद्धियोगाच्या याच्यामध्ये, सगळ्या या भानगडीमध्ये काय महत्वाचं आहे? कौशल्य महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा श्लोक क्रमांक 51. कर्मजम बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः. फलं त्यक्त्वा, पुढे त आहे म्हणून लच्या वरती जो अनुस्वार आहे त्याचा उच्चार न होणार आहे. कर्मजम बुद्धियुक्ता ही पटकन बोलायचंय कारण रस्व आहे. कर्मजम बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः. शिणः, जीभ टाळूकडे गेली पाहिजे, न बाणातला. मनीषिणः, ठीक आहे. जन्मबंध, बघा तिथे ब्रॅकेट केलेला आहे, बॉक्स केलेला आहे. जन्मबंध विनिर्मुक्ताः. आता हा जो आहे पुढे प आहे परत, बर का. प फ क असल्यावरती अर्धा बोलायचा विसर्ग. जन्मबंध विनिर्मुक्ता, जन्मबंध विनिर्मुक्ता, जन्मबंध विनिर्मुक्ता. अरे एवढी तरी काळजी घ्या, श्लोक बोलत नाही तरी तिकडच्या गप्पा ऐकायला येत आहेत. जन्मबंध विनिर्मुक्ता. पदम, आता पदमच्या वरती पुढे ग आहे त्याच्यामुळे आपला तो शंख सारखा उच्चार करणार अनुस्वाराचा. पदं गच्छ गच्छन्त्य, पूर्ण बोललं पाहिजे. पदं गच्छन्त्य नामयम, ठीक आहे. पदं गच्छन्त्य नामयम, ठीक आहे. पूर्ण श्लोक बोलून दाखवते. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः. जन्मबंध विनिर्मुक्ता पदं गच्छन्त्य नामयम. ठीक आहे, माझ्या मागून बोला. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः. जन्मबंध विनिर्मुक्ता पदं गच्छन्त्य नामयम्.
ताई, तो विनिर्मुक्ताच्या नंतरचा विसर्ग अर्धा बोलायचा आहे, म्हणजे हपका द्यायचाय पोटाला, श्वास बाहेर सोडायचा आहे. जन्मबंध विनिर्मुक्ता पदं गच्छन्त्यनामयम्. व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान. याचा अर्थ असा आहे, कारण समबुद्धीने युक्त असलेले ज्ञानी लोक, समबुद्धीने युक्त असलेले ज्ञानी लोक कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फळाचा त्याग करून जन्मरूप बंधनापासून मुक्त होऊन निर्विकार परमपदाला प्राप्त होतात. या एका श्लोकामध्ये भगवंताने मोक्ष म्हणजे काय सांगितलं, त्या मोक्षासाठी वैराग्य म्हणजे काय सांगितलं, आणि त्या वैराग्यासाठी कर्म काय आहे तेही सांगितलं. खूप छान श्लोक आहे. कर्म कसं असलं पाहिजे, ज्या कर्मापासून मनाची वैराग्यता आपल्याला प्राप्त होईल, मनाची वैराग्य स्थिती प्राप्त होईल, मनाची वैराग्य स्थिती, भौतिकाची नाही, मनाची वैराग्य स्थिती प्राप्त होईल, आणि त्या वैराग्य स्थितीमधून आपण मोक्ष पदाला म्हणजे निर्विकार पदाला कसे प्राप्त होऊ, म्हणजे आपण स्वतःला आकार रहित कसं बनवून घेऊ, म्हणजे आपण स्वतःला देहबुद्धीपासून कसं मुक्त करू, हे भगवंत इथे सांगतो आहे. वैराग्य, वैराग्य म्हणजे काय, आपल्या जे काही संत वाङ्मय आहे त्याच्यामध्ये वैराग्याला खूप महत्व दिलं गेलंय. तुकाराम महाराजांच्या वाङ्मयामध्ये तर सगळ्यात जास्त महत्व दिलं गेलंय. पण ते वैराग्य प्राप्त करून घेण्यासाठी कर्म ही महत्वाची की आहे, हे इथे भगवंत सांगतोय, किंवा हेच भगवंत पूर्ण आपल्याला गीतेमध्ये सांगणार आहे. कारण भगवंताला चांगलं माहितीये भगवंत कोणाशी बोलतोय. भगवंत अर्जुनाशी बोलतोय. अर्जुन कोण आहे? अर्जुन संन्यासी आहे का? अर्जुन संन्यासी आहे? अर्जुन कोणी बुवा बाबा आहे? अर्जुन कोण आहे? अर्जुन एक संसारिक पुरुष आहे. अर्जुनाला मुलं, नातवंड, घर दार, पत्नी, पुत्र, पौत्र सगळे आहेत ना अर्जुनाला. त्याच्याशी भगवंत बोलतोय, म्हणजे भगवंत हा आपल्याशी बोलतोय. आणि त्याच्यातून भगवंत कर्माची आपल्याला सिद्धी सांगतोय की कसं असलं पाहिजे कर्म तुझं. ते कर्म समत्व बुद्धीने साधलेलं पाहिजे, आणि त्या बुद्धीमधून होणारं कर्म ते तुला मोक्ष पदापर्यंत नेणार आहे. मोक्ष पदापर्यंत नेणारं म्हणजे काय आहे? निर्विकार बनवणारं आहे. इतका छान या श्लोकाचा अर्थ होतो. त्याच्यानंतर पुढचा श्लोक क्रमांक 52. या श्लोकावरती ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, 51 क्रमांकाच्या श्लोकावरती ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ते कर्मी तरी वर्तती. ते म्हणजे कोण? ते म्हणजे कोण? जे बुद्धियोगाने कर्म करतात ते म्हणजे ते जे बुद्धियोगाचा वापर करून कर्म करतात, ते कर्मी तरी वर्तती परी कर्मफळा नातळती. ते कर्मी तरी वर्तती तरी परी कर्म फळा नातळती, आणि यातायाती न लोपती अर्जुनातया. ते यातायाती गोष्टींमधून स्वतःचा लोप होऊन देत नाहीत. मग निरामय भरीत पावती पद अच्युत ते बुद्धी युक्त धनुर्धरा. कर्माची या मोहरा उठो नेदी अहंकारा संसाराचा दरारा सांडिला जेणे. माऊलीची दुसरी एक ओवी आहे. माऊली म्हणतात ते लोक भयरहित असतात, निर्भय असतात. निरामय भरीत पावती पद अच्युत. निरामय पूर्ण असं ते पद प्राप्त करतात. अच्युत असं पद ते प्राप्त करतात. जे पद ध्रुवाने प्राप्त करून घेतलं तेच ते पद ते लोक प्राप्त करून घेतात. कोणते ते लोक? जे लोक बुद्धी योगाचा वापर करतात, जे मोहरूपी चिखलाला पूर्णपणे पार करून जातात. मोहरूपी चिखलाला, ते इंद्रियांचं ऐकत नाहीत म्हणून ते या भवसागराला पार करून जातात. आता याच्यावरच आधारित तुम्हाला गोष्ट सांगते, नीट ऐका बरं का. याच्यावरच आधारित गोष्ट सांगते. आपण गोष्टीकडे येऊया. ऍक्च्युली पुढच्या वेळेस एक काम करूया, आपण आपलं हरिपाठाचं पहिला अभंग राहतोय तर आपण त्याच्यावरतीच पुढच्या वेळेस पासून सुरुवात करूया. कारण मग तो अभंग सारखा राहतोय आणि इतकं त्याच्याबद्दल बोलावं असं वाटतंय, कारण ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याशी निगडीत आहेत म्हणून. पण आता हा जो श्लोक आलाय त्याला एंड करण्यासाठी, आणि आपल्या सेशनचं सुद्धा आपलं ठरलेलं आहे ना, आपल्या सत्राची सांगता आपण नेहमी सूत्रापासून करतो किंवा गोष्टीपासून करतो. मग ते सूत्र गोष्टीतून आपल्याला सांगायचंय. तर आत्ता जे भगवंत म्हणतोय ना, मोह कलिलम, त्याचाच अर्थ त्याच्यामधून सांगणार आहे. आपल्या श्लोकाचा उच्चार राहिला तो आधी पूर्ण करूया.
यदा ते मोह कलिलम, यदा ते मोह कलिलम, मोह कलिलम म्हणजे काय? मोहरूपी चिखल, मोहरूपी चिखल. यदा ते मोह कलिलम बुद्धीर, तो रफार मी र करून लिहिलाय, बुद्धीर व्यतीत रिष्यती. तो रफार आधी बोलला की फक्त व्य बोलायचंय, व ला य, लक्षात घ्या. व्यतीत, व्यतीत, बुद्धीर व्यतीत रिष्यती, बुद्धीर व्यतीत रिष्यती. री पहिला आहे, ती पहिला आहे, पटकन बोलायचंय. यदा ते मोह कलिलम बुद्धीर व्यतीत रिष्यती, बुद्धीर व्यतीत रिष्यती. ते स्प्लिट करून लिहिलंय, तसं बोललात ना व्यवस्थित तर त्याचा उच्चार नीट करता येईल, अवघड जाणार नाही. ठीक आहे. तदा गंतासी, तदा गंतासी निर्वेदम, निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च. ठीक आहे. श्लोक मी दोनदा बोलून दाखवते हा. यदा ते मोह कलिलम बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गंतासि निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च. यदा ते मोह कलिलम बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गंतासि निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च. ठीक आहे. माझ्या मागून बोला. यदा ते मोह कलिलम बुद्धिर्व्यतितरिष्यति यदा ते मोह कलिलम बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गंतासि निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च. अखंड शब्द आहे. श्रोतव्यस्य व्यस्य अखंड शब्द आहे. तदा गंतासि निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च. व्हेरी गुड. थोडंसं चेक करून घ्या. श्रुतस्याचे थोडंसं अडखळलं तुमचं, नंतर चेक करून घ्या. याचा अर्थ असा आहे, जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी चिखलाला पूर्णपणे पार करून जाईल ना, तेव्हा तू ऐकलेल्या आणि ऐकण्यासारख्या इहपर लोकातील सर्व भोगांपासून विरक्त होशील. देर आर सम पीपल, गावामध्ये खेडापाड्यांमध्ये अजूनही काही लोक आहेत की ज्यांना अजून पिझ्झा कसा लागतो हे माहिती नाहीये. पिझ्झा कसा लागतो ते माहिती नाहीये. असे अनेक शाकाहारी लोक आहेत जे म्हणतात की आम्ही बाटलो नाहीये. बाटलो नाही याचा अर्थ आम्ही नॉनव्हेज कधी खाल्लंच नाहीये. म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीची चव कशी आहे ते माहितीच नाहीये. किंवा काही लोकांनी अजून अमेरिका पाहिलीच नाहीये. म्हणजे ती ठिकाण ते स्थान कसं आहे ते आपल्याला माहितीच नाहीये. म्हणजे तो भोग आपल्यासाठी नवीन आहे. आपण आपल्यासाठी ते अज्ञान आहे. आपल्याला त्याबद्दल काही माहितच नाहीये. तर भगवंत काय म्हणतोय, जेव्हा तू या मोहरूपी चिखलाला पूर्णपणे पार करशील ना, हे अर्जुना, तू जेव्हा मोहरूपी चिखलाला पूर्णपणे पार करशील ना, तेव्हा तुला माहिती असलेले भोग आणि तुला माहिती नसलेले भोग, माहिती असलेले भोग आणि माहिती नसलेले भोग, या लोकातले भोग आणि परलोकातले भोग, या लोकातले भोग आणि परलोकातले भोग, म्हणजे या जगातले सगळे भोग भगवंताने कव्हर केले. त्या कुठल्याही भोगाबद्दल तुला आसक्ती वाटणार नाही. तू सगळ्यातून विरक्त होशील. म्हणजे कोणी तुला म्हटलं ना की अरे सिगार कशी ओढायची असते, इतकं भारी वाटतं ना सिगार ओढल्यावरती, तर तुला असं वाटणार नाही की कधी ओढली नाही, ओढून बघावी का, तर टेस्ट करून बघावी का, असं तुला कधी वाटणार नाही. कधी शॉर्टस्कर्ट घातला नाही, थोडंसं घालून बघावा का, थोडंसं घालून बघावा का. बघा आपल्यामध्ये काही लोक असतात जी लोक प्रौढ झालेली असतात, म्हातारी झालेली असतात. म्हातारी हा शब्द मला एवढा आवडणार नाही, पण ती लोक प्रौढ झालेली असतात, मॅच्युअर झालेली असतात. त्या लोकांना ना ह्या गोष्टीचं काहीच वाटत नाही. तसं बनायचं असतं. तसं म्हणजे काही नाही वाटत. नाही भोगलं तर नाही भोगलं, एवढं काय त्याच्यामध्ये. नाही घातला आम्ही कधी, काय फरक पडणार आहे. नाही घातला वन पीस, काय फरक पडणार आहे, काय बिघडलं, काय त्याच्यामध्ये. अशी जी चित्ताची स्थिती आहे ना, आम्ही नाही गेलो अमेरिकेला, व्हॉट्स बिग डील इन दॅट, व्हॉट इज दिस अमेरिका अँड लंडन, नाही गेलो, काय फरक पडणार आहे. अशी जी चित्ताची स्थिती आहे ना,
कुठल्याच भोगाबद्दल काही वाटत नाही. ती कधी प्राप्त होणार? ज्या वेळेस आपण मोहरूपी चिखलाला पार करणार. आता येऊया आपण गोष्टीकडे. आपला ग्रंथ चालू आहे हरिपाठ. पण हे श्लोक एवढे आहेत ना की त्याचा अर्थ समजावून सांगणं अत्यंत गरजेचं नाही, तर ते समजणार नाहीत आपल्याला. जोपर्यंत मी स्वतः त्याच्याबद्दल मी उलगडणार नाही ना, चिंतन नाही करणार, तोपर्यंत ते मलाही नाही समजणार. आणि ते बोलत असताना त्याची जी मर्म आहे, त्याचं जे इम्पॉर्टन्स आहे ना, ते किती महत्वाचं आहे तेही आपल्याला समजणार नाही, आपल्या लक्षात येणार नाही. आणि जर ते लक्षात नाही आलं तर हा बोलणं म्हणजे नुसती वाचाळ बडबड आहे, दुसरं काहीही नाहीये. ठीक आहे. सो आजच्या गोष्टीमध्ये आहे एक मुलगा असतो, तो शाळेत जात असतो, पण दिवस असतात पावसाळ्याचे. गावचं खेडं आहे, दिवस असतात पावसाळ्याचे. आणि शाळेत जाणारा जो मार्ग असतो ना, तो असा थोडा जंगलातून वगैरे जाणारा असतो, जिथे भरपूर चिखल आहे, काय आहे. तर तो जंगलातून जाणारा दलदलीचा असा मार्ग असतो. कुठे दलदल आहे, कुठे चिखल आहे. दलदल तुम्हाला माहिती असेलच, दलदल आणि चिखल याच्यामध्ये पण फरक असतो. दलदल म्हणजे खूप खोल असते, ती दलदलीचा चिखल आपल्याला ओढतो अशी ती दलदल असते. ठीक आहे. तर तो मुलगा एक दिवस शाळेमध्ये फारच लेट पोहोचतो. पावसाळ्याचे दिवस आहेत, फार उशीर होतो त्याला. तर त्याचे गुरुजी म्हणतात की का रे बाळा, का उशीर झाला? आजही खेड्यापाड्यांमध्ये शिक्षकांना गुरुजी बोलायची पद्धत आहे. माझ्या स्वतःच्या गावी शिक्षकांना, जे 1ली ते 4थी पर्यंतचे शिक्षक आहेत, त्यांना गुरुजीच बोलतात, आजही बोलतात. ठीक आहे. ते चुकीचं आहे, बरोबर आहे, किती सुंदर संस्कार आहे, अशातला भाग नाहीये. पण आजही खेड्यापाड्यांमध्ये गुरुजी बोलतात. तर त्याच्या गुरुजींनी विचारलं का रे, का उशीर झाला? तो म्हणाला की अहो गुरुजी काय सांगू, एवढा चिखल आहे, शाळेत येण्याच्या मार्गावरती माझ्या घरापासून एवढा चिखल आहे ना गुरुजी, की मला हा डिस्टन्स थोडंच आहे, पण ते डिस्टन्स इतकं घाण तिथे रस्ता आहे ना की मला यायला उशीर झाला. म्हणजे नेमकं काय झालं, सगळेच विद्यार्थी तिथून आले, असं कसं तू म्हणतोयस? तर तो म्हणाला की गुरुजी काय होत होतं माहितीये का, मी चिखलामध्ये 1 पाऊल पुढे टाकलं ना की 2 पावलं मागे यायचो. 1 पाऊल पुढे टाकलं ना की तो चिखल मला 2 पावलं मागे घ्यायचा गुरुजी. तर मग तू कसा पोहोचलास? मग जर तू घरापासून निघाला, शाळेपर्यंत आलास, 1 पाऊल पुढे टाकलास की चिखल तुला 2 पावलं मागे खेचायचा, तर तू आलास कसा? तर तो म्हणाला गुरुजी मी काही नाही केलं, आधी मी शाळेच्या दिशेने चालत होतो आणि 1-1 पाऊल पुढे टाकत होतो. मी फक्त मागे वळलो, घराच्या दिशेने वळलो आणि तिकडे 1 पाऊल टाकायला लागलो. मग मी शाळेच्या दिशेने 2 पावलं मागे यायला लागलो, शाळेच्या दिशेने 2 पावलं यायला लागलो. आणि अशा पद्धतीने मी शाळेत पोहोचलो. दृष्टांत संपला. याचा सिद्धांत काय असेल आधी मी सांगण्याचा प्रयत्न करते, मग तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. काय सिद्धांत असेल? आपल्याला पोहोचायचं आहे कुठे? भगवंताकडे. आपण कोण आहोत? आपण बुवा, बाबा, मठाधिपती, कोणते आपण असे काय म्हणतात ते महंत, मोठे 108, 402, 3 वगैरे ते असतात ना महंत वगैरे, आपण तसे कोणी नाही आहोत. पण तरीही आपल्याला भगवंताकडे पोहोचायचंय. मग आपलं तोंड कुठे असलं पाहिजे? हा चिखल आहे, हा चिखल मोहरूपीच आहे. या मोहरूपी चिखलापासून कोणाचीच सुटका झालेली नाहीये, कोणाचीच नाही. जे महंत आहेत, बुवा बाबा आहेत, जे सो कॉल्ड मोठे मोठे आहेत ना, त्यांची सुद्धा सुटका नाहीये. पण आपलं तोंड कुठे असलं पाहिजे? आपल्याला काय अपेक्षित असतं की आपण देवाकडेच सगळं बघून केलं पाहिजे, पूजा केली पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. पण ते करत असताना आपलं चित्त आपल्याला 2 पावलं मागे खेचतं, संसाराकडे आणतं. मग ती फुलं अशीच पाहिजेत, मग ते अत्तर असंच पाहिजे, मग ती मूर्ती अशीच पाहिजे, मग ती पितळेची असली पाहिजे. आमच्याकडे ना चांदीच्याच मूर्ती, चांदीचेच देव. झालं काय, देवाकडे 1 पाऊल पण 2 पावलं संसाराकडे. आली ना 2 पावलं संसाराकडे. मग या गोष्टीचा अर्थ काय? तो मुलगा शाळेत कधी पोचला? त्याने तोंड केलं घराकडे, मग तो पोचला शाळेमध्ये. तसं आपण तोंड करायचंय संसाराकडे आणि चित्त करायचंय भगवंताकडे. म्हणजे ती 2 पावलं उलट्या दिशेने चालत, ती 2 पावलं 2 पावलं 2 पावलं करत आपण भगवंतापर्यंत पोहोचू, भगवंतापर्यंत पोहोचू. मी पुन्हा एकदा सांगते, आपल्या संतांनी जो मार्ग दिला, तो संतांनी दिलेला मार्ग आपल्यासारख्या संसारिकांसाठी आहे. आणि त्या संसारिकाने कसं चालावं याचं मर्म या गोष्टीमध्ये आहे. आपल्याला काय वाटत होतं, शाळेकडे तोंड करून चाललो की आपण पोहोचू, पण जो मोहरूपी, जो खालचा चिखल आहे ना, तो चिखल 2 पावलं मागे ओढतो. अगदी त्याप्रमाणे आपल्याला वाटलं की मी अशी तीर्थयात्रा करीन, मी तशी वारी करीन, मग मी अशी माळ ओढीन, मग मी असा ग्रंथ वाचेन, मग मी ओल्या पडदीने येऊन पूजा करेन.
आपण एक पाऊल त्याच्याकडे टाकणार आहे, पण 2 पावलं अहंकार आहे, तो जो मोह आहे आपल्याला खेचणार आहे. का खेचणार आहे? कारण आपण प्रकृतीपासून बनलेलो आहोत. भले आपला ध्येय पुरुष असला तरी आपली जी स्थिती आहे ती प्रकृतीची स्थिती आहे. तो चिखल आपल्याला खेचण्या वाचून राहणार नाहीये. म्हणून काय करायचंय? रिव्हर्स द डायरेक्शन, दृष्टी उपरडी करायची. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात दृष्टी उपरडी करा. तुम्ही संसारातच राहा, मनाची स्थिती उपरडी करा. म्हणजे कर्म करायचेच संसाराची, पण चित्ताची अवस्था असावी 2 पावलं भगवंताकडे खेचणारी. याला म्हणायचं आपण बुद्धियोग, आणि हे जर केलं तर इथे जे भगवंत म्हणतोय ना, यदा ते मोह कलिलम बुद्धिर व्यतितरिष्यते, हे केव्हा साध्य होईल? त्या चिखलाला पार करणं कधी साध्य होईल? ज्या वेळेस आपलं चेहरा, आपलं तोंड असेल संसाराकडे आणि आपलं चित्त असेल भगवंताकडे, त्यावेळेसच हा मोहरूपी जो काही चिखल आहे तो पार करणं आपल्याला शक्य आहे. इतकं छान तत्व या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळतं. अजून तुम्हाला काय वाटतं या गोष्टीतून शिकायला मिळतं? तुम्ही सांगा मला. येस, काय बोलला शोभना ताई? काय हा बरोबर, उम्मीद पे दुनिया टिकी आहे. बरोबर. उम्मीद तर असलीच पाहिजे मनाला, पण त्या मनाचं लक्ष कुठे आहे तेही महत्वाचं आहे. तुमच्या कर्मेंद्रियांचं, ज्ञानेंद्रियांचं लक्ष कुठेही असू दे, पण चित्ताचं लक्ष कुठे आहे ते महत्वाचं आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ना, एक धरिला चित्ती आम्ही रखमाईचा पती. चित्तामध्ये धरायचंय त्याला हातात नाही धरायचंय. मग ते आता जे सो कॉल्ड लोक जे असतात ना, म्हणजे मी त्यांची मस्करी करते अशातला भाग नाही, सगळेच तशातले आहेत तशातलाही भाग नाही. काही लोक मनापासून करत असतील, असे हातामध्ये ती कृष्णाची मूर्ती ठेवतात. मग ती कृष्णाची मूर्ती ठेवणार आणि मगच ते कथेला बसणार. हातामध्ये कृष्णाची मूर्ती आहे, पण चित्तामध्ये काय आहे? त्या आरतीच्या ताटात किती पैसे पडतायत हे त्या चित्तामध्ये. त्या कथेमध्ये जी टोपली फिरवतात ना, लोकांनी दान टाकावं, सगळं लक्ष ती टोपली माझ्यापर्यंत अखंड येईल का कोणीतरी हात घालून त्यातले पैसे काढून घेईल, सगळं चित्ताचं लक्ष त्याच्याकडे आहे. हातामध्ये नुसता बाळ गोपाळ धरून, लड्डू गोपाळ धरून काय फायदा आहे त्याचा? काहीच फायदा नाहीये. हे महत्वाचं आहे. म्हणून ना, आध्यात्मिक व्हायचंय ना, सगळ्यात पहिल्यांदा गीता हेच आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा ग्रंथ असला पाहिजे. आणि त्या गीतेसाठी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ असला पाहिजे. कारण गीता पचवायला तेवढी सोपी नाहीये, कारण गीता ही त्या कडू टॅबलेट सारखी आहे. मग ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्या या पाण्यासारख्या आहेत की जी कडू टॅबलेट सुद्धा पाण्याने आपल्याला पचवता येते. इतकं साधं आहे ते. हा बोला ना काका, बोला. हा, बरोबर, माझे म्हणून व्यर्थ गेला. हाच मोहरूपी. म्हणजे कर्म करायचंय पण माझं नको ना म्हणूच. म्हणत असे माझे तरी जड झाले ओझे. जेवढं माझं बोलणार तेवढं ओझं होणार. माझी मुलं म्हणली की त्याच्या मागे तुलाच पळावं लागणार. माझं जेवण बनवायचं म्हणलं की तुलाच करावं लागणार आहे. असं आहे ते. बरोबर. अजून कोणाला काय बोलायचं आहे? मला मगाशी नीट आठवलं नाही, बोला ना. एक वाक्य बोलते. हा, उम्मीदों की दुनिया हर इंसान बसरता है, लेकिन पाता ये वो जो तकदीर लाता है. बरोबर आहे. आपण जेवढं घ्यायचा, म्हणजे आपण जर त्या लक्ष्यापर्यंत पोहोचायचं असेल तर तकदीरमध्ये असेल तर आपण प्रयत्न पण केला पाहिजे. अगदी बरोबर. तकदीरमध्ये बरोबर. शेवटी नशिबात असेल ते कोणीच नेत नाही. नशिबात असलेलं कोणी आपल्या नशिबातून नेत नाही. जे मिळायचं त्यावेळेसच मिळत असतं, आणि जे नशिबात नाहीये ते कोणी आपल्याला देऊ पण शकत नाही. त्याच्यामुळे कर्माच्या बाबतीत थोडंसं अलिप्त राहायचं. जे मिळतंय ते हो म्हणायचं. कर बाळ, तू जे देशील ते सुद्धा सगळंच भलं आहे. तू दुःख देशील ते पण तुझंच आहे, सुख देशील ते पण तुझं आहे, पण माझं चित्त मात्र भगवंताकडे असलं पाहिजे. अशी स्थिती असली पाहिजे. बरोबर. देह हे काळाचे, धन कुबेराचे. काय आहे मनुष्याचं? काहीच नाहीये. देह हे काळाचंच आहे. आणि तसं बघायला गेलं ना तर नीट ऑब्झर्व करा. आपला देह बघा बरं का, आपला देह म्हणजे हे मला काल परवाच लक्षात आलं की आपला रंग आहे ना, रंग तो सुद्धा मातीसारखाच आहे. बघा बरं का,
आपला रंग मातीसारखाच आहे, कारण आपण बनलोच आहोत मातीपासून. आणि शास्त्रीय दृष्ट्या, सायंटिफिक दृष्ट्या कसं आहे माहितीये काका, ते संपूर्ण सृष्टीमध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे 3 मुख्य घटक आहेत. मग त्याच्यानंतर मेटल येतात, सगळ्या गोष्टी येतात. आपल्या शरीरात सुद्धा कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. कार्बोहायड्रेट्स, कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. व्हॉट इज वॉटर? हायड्रोजन अँड ऑक्सिजन. सगळं शरीर पाण्यापासून, हायड्रोजन अँड ऑक्सिजन, H2O. म्हणजे हे शरीर सगळं मातीच आहे हो, दुसरं काहीच नाहीये. मातीचीच बनलेली आहे. पण त्या मातीला सुद्धा महत्व प्राप्त झालंय, कारण त्याच्यामधील चेतना प्रवाहित होतीये. एवढंच त्याच्यामध्ये आणि या मातीमध्ये विशेष आहे, बाकी काही नाही. अजून कोणाला काही बोलायचं आहे? हा अर्चना ताई बोला. तुम्ही जो आता जी गोष्ट सांगितली त्याच्यामुळे तुम्ही आधी जो उदाहरण दिलं तर की सिग्नल कुठून यायला पाहिजे, की आधी तो बुद्धीकडे यायला पाहिजे, मग बुद्धीकडून मनाकडे आणि मग आपल्या कर्म. ते म्हणजे आपला गोल जर का फिक्स असेल तर आपली बुद्धी बरोबर चालते आणि मग आपल्याला ते आपले कर्म इंद्रियातून आपल्याला आपलं गोल साध्य करता येतं. म्हणजे त्या मुलाला त्यावेळेला कळतं की नाही, मी बघितलं तर पाहिजे इथं संसाराकडे, पण मला जायचं कुठं आहे त्याचा निश्चित होतं. बरोबर बरोबर. अर्चना ताई, तुम्ही खूप छान गोष्ट इथे रिलेट केली. जे आपण बोलले ना, ध्येय बुद्धीने ठरवलं पाहिजे, ते मगाच इथे रिलेट झालं. बुद्धीने आपल्याला ठरवायचंय की आपल्याला चित्त भगवंताकडे असलं पाहिजे आणि आपली इंद्रिय ही संसारात असली पाहिजे. हे बुद्धीने एकदा निश्चय झाला ना की संपला विषय. अगदी बरोबर बोललात तुम्ही. तुम्ही दोन्ही गोष्टी रिलेट करून बोललात. आत्ताची बोधकथा आणि मगाशी जे आपण तत्व सांगितलं ते दोन्ही तुम्ही रिलेट करून बोललात. खूप छान ताई, खूप छान. बरोबर. हा हा बोला ना, बोला ना. बुद्धी आणि मनाचं पण हे एक असं बघा, तुम्ही कसं असं की बुद्धी आपली सगळं समजत असतं बुद्धीला, जसं तुम्ही तेव्हा ते एक्सप्लेन करत होता बघा, बुद्धीला समजत असतं. पण आपलं मन जे असतं ना ते खेळवतं आपल्याला प्रत्येक वेळेला. एक तर आता मग ते तसंच होतं. आणि खूपदा काय असतं ना की माणूस हा तसा खूप हुशार प्राणी, जसं तुम्ही म्हणला ना की सगळ्या प्राण्यांमध्ये आपण बघितलं तर माणूस हा खूपदा असं पण होतं की आपण हे जेव्हा हे सगळं वाचत असतो आपल्याला समजत, आपल्या बुद्धीला सगळं समजतंय, पण मन ते कुठेतरी तयारच नसतं ना. पण त्या मनाला त्यावेळेला डावलून आपल्याला त्या बुद्धीने त्या कर्मयंत्रातून ते करून घेणं, ते साध्य करणं, हे मला वाटतं ते गोल असतं. कारण का मन हे लवकर नाही, मन सर्वात. बरोबर बरोबर बरोबर. मन हे चंचल. मन म्हणून तुम्हाला म्हटली ना की मन हा नेहमी अहंकाराचा विचार करतं. मनाचं खाद्य अहंकार आहे असं बोलायला हरकत नाही. मनाला काय खायला आवडतं? अहंकार खायला आवडतो. जिथे अहंकार पोसेल ना तिथेच मन जायला बघतं. पण बुद्धी अहंकारावरती नाही. बुद्धी कशाच्या जवळ आहे? बुद्धी आत्म्याच्या जवळ आहे. मन कशाच्या जवळ आहे? मन देहाच्या जवळ आहे. इंद्रियाणी परान्याहु इंद्रियेभ्या परम मनः मनस्तस्तु परा बुद्धियो. बुद्धीच्या जवळ कोण आहे? बुद्धी आहे. आत्म्याच्या जवळ कोण आहे? बुद्धी आहे. देहाच्या जवळ कोण आहे? मन आहे. ही सिक्वेन्स अशी चालत जाते. त्याच्या मागे सुद्धा शास्त्रच आहे ना. म्हणून बुद्धीने ठरवायचंय, डिसिजन बुद्धीने घ्यायचंय, मग मनाने तसं वागलंच पाहिजे हे आपण ठरवायचंय. हा हा ते सिग्नल तसाच असला पाहिजे. तो असा गेलाच नाही पाहिजे, तो रिव्हर्सच गेला पाहिजे. इंद्रिय, मन आणि बुद्धी असाच तो गेला पाहिजे. अजून कोणाला काही बोलायचंय? हा, आता तुम्ही मगाशी समत्वाबद्दल खूप सांगितलं छान की प्रत्येक गोष्टी समत्व म्हणजे समत्व बुद्धी ठेवणे आणि सम झाल्यावर सर्व कर्मबंधनातून मुक्त होता येतं. मग तसा हा समत्व शब्द बघा आपल्याला अजून एका ठिकाणी भेटते समस्या. कर्मबंधन म्हणजे कर्म म्हणजे समस्या ते पकडली तर मग समस्या, मग याच्यातच उत्तर आहे ना सम असेल. बरोबर असलं तर मग आपोआप समस्या निवारण होते. बरोबर बरोबर. किंवा समस्या असताना समत्वाने ते कर्म करायचंय हे ते इंडिकेट करतोय तो शब्द आपल्याला. जेव्हा टास्क अवघड होतो त्याला आपण समस्या म्हणतो, पण त्या समस्येमध्ये सोल्युशन आहे. सम राहून ते केलं की ते सोल्युशन आहे असं आहे त्याच्यामध्ये. हा, म्हणून मी ना ती ओवी ना खूप महत्वाची आहे. अर्जुना समत्व चित्ताचे हेची सार जाण योगाचे. एवढं पाठ करून ठेवा बास. आपल्याला रिअल लाईफ मध्ये सुद्धा युजफुल आहे, खूप महत्वाचं आहे. म्हणून आपण म्हणतो ना, ते नेहमी बोलते मी, विठ्ठलाचे जेव्हा समचरण आहेत ना त्याचा अर्थ खूप मोठा आहे.
खूप मोठा आहे. संसाराचं सर्व सम आहे ना, मग ते चित्ताचं समत्व आहे, मग ते आचरणाचं समत्व आहे, मग ते जाती धर्माचं समत्व आहे, मग ते पुरुष प्रकृतीचं समत्व आहे. सगळं समत्व त्या 2 चरणामध्ये आहे. एवढं लक्षात घ्या. त्याचे खूप अर्थ होतात. एवढाच नाही, त्याचे खूप अर्थ होतात. म्हणजे त्या सममध्ये सगळं काही समावित झालेलं आहे असं बोलायला हरकत नाही. अजून कोणाला काही बोलायचं आहे? चला, खूप छान वाटलं. आणि जास्तीत जास्त लोकांना इथे ऍड करण्याचा प्रयत्न करा. ज्या वेळेस आपण दान करतो ना, ते दान नेहमी आपल्याकडचंच करायचं असं काही गरजेचं नाहीये. दुसऱ्यांचं चांगलं असेल तेही आपण मेसेज करतो ना फॉरवर्ड, हा मग तसंच हे सुद्धा फॉरवर्ड करायचंय. सगळ्यांना इथे जास्तीत जास्त लोकांना आपण जोडण्याचा प्रयत्न करूया आणि आपण प्रार्थनेने आता आपण आपल्या सत्राची सांगता करूया. आकल्प आयुष्य भावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझिया विष्णुदासा भाविकासी. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी